सन्माननीय राजसाहेबांना वंदन करतो। व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, माझे दादा, माझे पक्षातील सर्व सहकारी आणि खास मान्य राजसाहेबांना ऐकण्यासाठी आलेल्या, इथे बोलू शकतो तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, कारण हा किंवा असा शहर आहे इथे मुंबऱ्याला स्थान नाही आहे। मला नेहमी कौतुक वाटतं इथल्या लोकांचं, इथल्या माझ्या गाववाल्यांचं, की त्यांनी एक अस्तित्व आपलं राखण्यासाठी काही कठोर निर्णय घेतलेले, त्याबद्दल त्यांचे मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो। जसे माझे गाववाले इथे, तसेच इथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणातील कोकणवासी भरपूर आहेत आणि आज ते तुम्हाला बघायलाही आले। नेहमी आई भराणीच्या दर्शनाला जात असताना बऱ्याचदा इथले दिव्यातले आपले कोकणवासी भेटत असतात। बिचारे अनेक समस्याने पेचलेले, पाणी असेल, अंतर्गत रस्ते असतील, गटारा असतील, सांगत असतात तक्रारी। त्यांच्या तक्रारी बघताना पाण्याबाबतीत वगैरे खूप आव्हान व्यक्त वाटते की काय जिना आलंय मराठी माणसाच्या मागे। ज्या ठाण्यात आपण बोलतो की आमचे मुख्यमंत्री ठाण्याचे, हे ठाण्यातच आहे। ही परिस्थिती मला सांगायला अभिमान वाटतो की म्हणजे दादा आमदार असताना 2009 ते 2014 इथे डम्पिंग वाढत नव्हता, वाढू देत नव्हतो आम्ही। परंतु जो काय 2014 निकाल आला, दुसरे आमदार इथे निवडून आले, डम्पिंग दिवसेंदिवस भरत चालला, वाढत चालला, फुगत चालला, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। मी इथे आमदार आल्यावर आमच्या लोकांनी, सहकार्याने अनेक आंदोलन केलेली, इतर पक्षांनी केलेली, भाजपने केलेली, या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून तो डम्पिंग बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो। परंतु तोच प्रकल्प इथल्या तत्कालीन 2014 ते 19च्या काळात हे होर्डिंगवर दिसतात ना बाबड्यारावांचे, ते पण होते इथले खासदार, त्यांच्या काळात दिवेला नेला। टोरेंट कंपनी आली आमच्या डोक्यावर बसवायला, त्यांच्याच काळात आली। आमचा हा भाग, आमची गावं याला कचराकुंडी वाटली आणि त्या कचराकुंडी समजून इथे विकासाच्या नावाने बोलतात, बघा विकास, बघा विकास। लाडकी बहीण योजना आलेली आहे, चांगली आहे, माझ्या बहिणीला पैसे मिळतात, आनंद त्यांना आनंद वाटतो, आम्ही सुखी, आम्हाला आनंद वाटतो। पण सांगतात तसे आम्ही दिले, घरनं दिले ते नाही। अरे जी लाडकी बहीण योजना सरकारने राबवलेली आहे, टॅक्सपेअरच्या पैसेच नेतो, त्या कमिटीचा या विधानसभेचा अध्यक्ष मी आहे। मी कधी बोललो की आम्ही दिले, हे कोणाच्या बापाचे पैसे नाहीत। त्यामुळे माझ्या इथल्या बहिणीनं पण विनंती आहे, फिरत असताना बोलतात लाडकी बहीण योजना आली, आम्ही खुश आहे, पण तुम्हाला पाणी नाही, तुमच्या आजूबाजूला गटारं तुंबलेली आहेत, तुमचे रस्ते खराब आहेत, ट्रेनमध्ये चिरडत जातात तुम्ही, याचा विचार हे करत नाही आहे। अशा वेळेस लाडकी बहीण कुठे जाते? यांची लाडकी बहीण यांना आठवत नाही। हा दिव्यातला एकमेव टॉयलेट इथे, तो पण अनधिकृत। ही परिस्थिती दिव्यातली, सार्वजनिक टॉयलेट नाही आहे दिव्यात। 8 नगरसेवक यांच्या पक्षातले, परंतु काही प्रगती इथे होताना दिसत नाहीये। त्यामुळे जी कामं नगरसेवक म्हणून व्हायला पाहिजे ती झाली नाही, जी त्या काळात आमदार म्हणून व्हायला पाहिजे ती यांच्याकडे नक्की झाली नाही। रस्ता हालतमध्ये गावं लुटलेली आहेत, शहरं लुटतो। हा दिवा शहर आहे, हा दिवा शहर, हा दिवा जंक्शन आहे, हा खूप चांगला डेव्हलप होऊ शकतो। इथे क्लस्टर येत आहे, परंतु क्लस्टरला विरोध करा, जोपर्यंत चांगली पॉलिसी ठरत नाही, माझ्या गाववाल्यांना आणि माझ्या इथल्या रहिवाशांना योग्य तो मोबदला मिळत नाही, त्याच्यात स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत क्लस्टर इथे राबवू देणार नाही आम्ही लोक। दिवा विकास व्हायला पाहिजे, दिवा सुनियोजित विकास व्हायला पाहिजे, यासाठी क्लस्टर सारख्या योजना यायला पाहिजे। परंतु त्या आम्हा लोकांना विचारात घेऊन, इथल्या रहिवाशांना, इथल्या गावकऱ्यांना विचारात घेऊन
तुम्ही या आणि खडूने आमच्या घरांवर नंबर लिहा, ते चालणार नाही इथे. आणि या अशा गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही लोक आहोत इथे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चित राहा. दिव्यात अनेक प्रॉब्लेम आहे. नाव जरी दिवा असलं तरी बिचारा आमचा दिवा अंधारात असल्यासारखं